बुलेटिनच्या सुरुवातीला आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी बरोबर युती करायची की नाही या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक सोमवारी टिळक भवन मध्ये होणार आहे। काँग्रेसच्या बैठकीत अशोक चव्हाण, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण असे सगळे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं देखील कळतंय। वैभव परब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, काय अधिक माहिती? विलास, आपण ज्या पद्धतीने बघतोय मुंबईत संजय निरुपम यांनी एकाकी निर्णय घेऊन आम्हाला राष्ट्रवादी सोबत आघाडी करायचा नसल्याचा निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे। दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस संगनमताने एकत्र बसून आघाडी करण्याचा निर्णय घेतोय। एकंदरीतच महाराष्ट्रातलं जर चित्र बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी मतभेद पाहायला मिळतात तर काही ठिकाणी एकत्र बसून निर्णय घेतले जात आहेत। तर या संपूर्ण प्रकरणी आता नेमका काय निर्णय घ्यायचा आहे, आघाडी करायची आहे की नाही, आघाडी केली तर काँग्रेसला फायदा काय होणार आहे, आघाडी न केल्यास काँग्रेसला तोटा काय होणार आहे, या संपूर्ण विषयांचं जे आकलन आहे त्यावर आता काँग्रेसचे बडे नेते आहेत ते आता एकत्र बसून ह्या निर्णयावर तोडगा काढणार आहे। कारण की आपण बघितलं, कारण का पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा सुनील तटकरे असतील, एकमेकांचे मतभेद आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्यानंतर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। ते संपूर्ण जे मतभेद आहेत ते संपवण्याचा एक प्रयत्न आहे तो काँग्रेसच्या या बैठकीत संपवण्याचा निर्णय आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे। विलास, धन्यवाद वैभव, तू दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल।